मी दीपक बाळासाहेब शिवणगी, सहाय्यक अभियंता महावितरण. तर आपली जी आजची नॉर्मल जनरेशन मेथड आहे, नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेसमधून जसे स्टीम, कोळसा हे आता एक्झॉस्ट होत चाललेत आणि पर्यायी मार्ग म्हणून आपल्याला ग्रीन एनर्जीकडे पाहावं लागतं. ग्रीन एनर्जी म्हणजे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस जसे की वारं, सूर्य, विंड एनर्जी, सोलर एनर्जी ह्या अशा पर्यायांकडे आपल्याला वळावं लागत आहे. आणि त्यासाठी भारत शासनाने, केंद्र शासनाने व राज्य शासनाने काढलेली स्कीम म्हणजे ही सूर्यघर योजना, कुसुम योजना आहे. स्ट्रीट लाईटसाठी एक वेगळी, स्ट्रीट पथदिव्यांसाठी एक वेगळी योजना आहे. तसेच BPL ग्राहक किंवा जे ग्राहक ज्यांचं कन्झम्पशन 100 युनिटपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी एक वेगळी योजना आहे. तर सूर्यघर योजना ही RSP म्हणजे रेसिडेन्शियल सोसायटीज यांच्यासाठी आहे. ती दोन्ही सबसिडी व नॉन सबसिडाईज या दोन्ही प्रकारात येतात. सबसिडाईज स्कीममध्ये 1 किलोवॅटपर्यंत तुम्हाला टोटल इन्स्टॉलेशन सकट 60 ते 65 हजार रुपये खर्च येतो व शासनाची सबसिडी आहे 30 हजार रुपये. तसेच 3 किलोवॅटपर्यंत तुम्हाला इन्स्टॉलेशन सकट खर्च येतो 1,80,000 रुपये. त्यात तुम्हाला 72 हजार रुपये सबसिडी मिळते. शिवाय आता तुम्ही निर्माण केलेली वीज स्वतःही वापरू शकता व ग्रीडमध्ये कनेक्ट करून ती महावितरणला तुम्ही विकूही शकता. हे दोन्ही पर्याय आहेत. तसेच आणखी शेतीपंपासाठी वीज योजना आहे, कुसुम योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही 5 किलोवॅटपर्यंत पंप जर असेल तुमचा, बोरिंग पंप किंवा विहिरीचा पंप, तर त्यासाठी निव्वळ 22 हजारांमध्ये तुम्ही DC इन्स्टॉलेशन करू शकता. DC पॅनल इन्स्टॉलेशन विथ मोटर तुमचं 200 फुटापर्यंत पाईपलाईन करून तुम्ही पाणी बाहेर पडेपर्यंत 22 हजार रुपये खर्च आहे त्या योजनेत. तर ज्या शेतांमध्ये वीज कनेक्शन नाही आहे तर ते ग्राहक या संधीचा फायदा घेऊ शकतात. थँक्यू. या योजनांचा लाभ कोण घेऊ शकतं आणि याची प्रोसेस काय? या योजनेचे लाभ सर्व भारतीय नागरिक ज्याच्याकडे वैध वीज कनेक्शन आहे, व्हॅलिड म्हणजे मीटर कनेक्शन आहे, ते कोणीही घेऊ शकतो. प्रोसेस कशी होते याची? प्रोसेस याच्यासाठी आपली ऑनलाईन वेबसाईट आहे www.mahdiscom.in. त्याच्यावर जाऊन तुम्ही योजनेचं नाव टाकाल तर पूर्ण माहिती तुम्हाला अवेलेबल होऊन जाते. आणि अप्लाय केल्यापासून किती दिवसामध्ये साधारणपणे हे सगळं? त्यात ॲप्लिकेशन करतेवेळी जो तुम्ही वेंडर सिलेक्ट कराल त्याचं थोडं कौशल्य व 15-20 दिवसात सर्व प्रोसेस होणे अपेक्षित आहे. जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या घरामध्ये 300-400 रुपये बिल येत असेल, त्याला हे बेनिफिशियल आहे का किंवा कसा डिफरन्स कसा आहे? 300-400 रुपये बिल येणं म्हणजे त्याचं कन्झम्पशन नक्की 100 युनिटपेक्षा कमी आहे व त्याचं जर प्रॉपर घर असेल, वरती म्हणजे छत स्लॅबचं असणं गरजेचं आहे, त्याच्यावर तो सोलर पॅनल बसला पाहिजे. त्यांना फक्त जर BPL कंझ्युमर जर असेल तर फक्त 2,500 हजार रुपये खर्च येईल. त्याला 1 किलोवॅटपर्यंत मर्यादित आहे ती योजना. 1 किलोवॅट जर असेल तर तो 2,500 हजार रुपयामध्ये त्याचा पॅनल बसून जाईल. सुरुवातीला त्याला 50 हजार रुपये भरावे लागतील. मीटर बसून इन्स्टॉल होऊन कार्यान्वित झाला की 47,500 रुपये त्याला बँकेमध्ये सबसिडीच्या रूपात मिळून जातील. किती दिवसांमध्ये ते जमा होतं? मीटर बसल्यानंतर 15 दिवसाच्या आत जमा होतं. दीर्घकालीन कसा उपयोगाचा काय फायदे काय? दीर्घकालीन आता ही ग्लोबल नीड झाली आहे ग्रीन एनर्जी. त्यासाठी वेगवेगळे देश कार्बन एमिशन रिडक्शन, त्याच्यातून मिळणारा फंड, या सर्व गोष्टी कन्सिडर होतात.